कर्नाटकात भूमिपुत्रांना 100% नोकऱ्या राखीव ठेवण्याचा निर्णय कर्नाटकात घडलं ते महाराष्ट्रात होईल का असा सवाल सामनानं केलाय। स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या हव्यात असं सामनात लिहिण्यात आलंय। केंद्रातील सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवतंय। रोजगाराप्रमाणे उद्या मुंबई देखील पळवतील अशी टीका सामनातून करण्यात आलेली आहे। काय लिहिलंय सामनामध्ये? आज केंद्रातील सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवत आहे। उद्या मुंबई पळवतील। महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे। मुंबईचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडलंय। देशाच्या आर्थिक राजधानीचे दशावतार झाल्यावर रोजगार येणार कुठून? तरीही नोकऱ्यांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटेल आणि भडकेल असं वातावरण आहे। म्हणूनच मग कर्नाटकातील भूमिपुत्रांच्या बाबतीत 100% नोकऱ्या राखीव करणारा निर्णय दिलासा देणारा वाटणं स्वाभाविक आहे। 50 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांनी पेरलेला विचार बाजूच्या कर्नाटकात बहरलाय। जे कानडी मुलाखत झाले ते राज्यात होईल का?